हा व्हिडिओ महाराष्ट्रातील भारतातील सर्व युवकांसाठी आपल्या महाराष्ट्रात सोबतच एक दोन दिवसाच्या फरकाने दोन दुर्दैवी प्रकरणं घडली। एकीकडे परभणीमध्ये संविधान रक्षणासाठी एका वडार समाजातील सोमनाथ सूर्यवंशीला आपला प्राण गमवावा लागला आणि दुसरीकडे परभणीच्याच बाजूला असलेल्या बीडमध्ये एका दलित समाजातील वॉचमन म्हणून काम करणाऱ्या युवकाला काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण केली म्हणून त्या दलित समाजातील मुलासाठी धावून येणाऱ्या, त्या मुलासाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांबरोबर झगडणाऱ्या युवा सरपंच संतोष देशमुखची हत्या करण्यात आली। या दोनही प्रकरणांमध्ये खूप मोठं साम्य आहे। या प्रकरणांमधील दोनही युवकांचा जीव फक्त आणि फक्त पोलीस प्रशासनामुळेच गेला असल्याचं पुराव्यांवरून सिद्ध होते आणि या दोनही प्रकरणांवरून एकच गोष्ट सिद्ध होते की आजचा आमचा युवक जाती धर्माच्या सर्व भिंती तोडून सर्वांसाठी, मानवतेसाठी, संविधानासाठी, कायद्यासाठी झगडणारा आहे। वेळ पडली तर स्वतःचा प्राण सुद्धा या सर्व गोष्टीसाठी तो गमावू शकतो। सेल्यूट आहे माझ्या सर्व युवकांना आणि आपल्या सर्वांना सुद्धा विनंती आहे की हा व्हिडिओ, ही माहिती मोठ्या प्रमाणात शेअर करा। प्रत्येक युवकाच्या स्टेटसवर हा व्हिडिओ असू द्या आणि येथील व्यवस्थेला कळू द्या की आम्ही गुन्हेगार नाही, आमच्यामध्ये भेदभाव नाही, तर तुम्ही गुन्हेगार आहात। तुम्ही येथे भेदभाव निर्माण करता, तुम्ही येथे खऱ्या अर्थाने दंगली घडून आणता।